आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे मुंबईतून। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन करण्यात येत आहे। बडनेरा कारखान्यातील पात्र ट्रॅकमन कामगारांना कारखान्यासाठी सोडण्यात यावं यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात आता गळ्यात मनसेचे जे ते पट्टे टाकून ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेले पाहायला मिळते। काय नेमकी मागणी आहे? तुम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आंदोलनाला बसलेला आहात। गेल्या 2 वर्षापासून बडनेरा वर्कशॉप करता काही जागांची सिलेक्शन करण्यात आलं होतं, तर बरेचसे ट्रॅकमन हे पात्र झाले होते। गेल्या 2 वर्षापासून आमचे सर्व ट्रॅकमन बांधव हे संघर्ष करत आहेत। रेल्वे प्रशासन आज उद्या परवावरती हा विषय नेऊन त्यांच्या भविष्याची खिलवाड करत आहे। महाराष्ट्र रेल्वे कामगार संघटनेने आत्तापर्यंत बऱ्याच वेळा त्यांना निवेदनं दिली, मोर्चे काढले, परंतु रेल्वे प्रशासनाने ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। खोटे आश्वासनं देऊन आत्तापर्यंत दिशाभूल करण्याचं काम रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे आजपासून आमचे अनेक ट्रॅकमन बांधव आहेत की ते महाराष्ट्र रेल्वे कामगार संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही आंदोलन करत आहोत। आज जरी एक उपोषणाचा एक हत्यार आमच्या ट्रॅकमन बांधवांनी उचललेला असेल तरी महाराष्ट्र रेल्वे कामगार सेना त्याच्यासोबत नेतृत्व करते। उपोषणापेक्षा महाराष्ट्र सेनेची स्टाईल ही आक्रमक पद्धतीने असते। आज प्रशासनाने काही चर्चा भेटी ठेवलेल्या आहेत, त्या आम्ही करू। त्यानंतर आम्ही पुढे आमची रूपरेषा अजून उपोषण करायचं की ॲग्रेसिव्ह जायचं ही महाराष्ट्र कामगार सेना ठरवेल। दुसरी गोष्ट, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांकरता सन्मानार्थ अनेक जाहिराती अनेक घोषणा करतायत, एकीकडे आमचे रेल्वे मंत्री देखील बऱ्याच गोष्टी बोलत आहेत, परंतु संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये महिला ट्रॅकमॅन वुमेनचं कॅडर चेंज झालेलं आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या मुंबईमध्ये जो मुंबई सगळ्या देशाला सामावून घेतो त्याच मुंबईमध्ये आत्तापर्यंत महिला ट्रॅकमन वुमेनचं कॅडर चेंज झालं नाही, ही खूप शोकांतिक आहे। रेल्वे प्रशासनाचा धिक्कार निषेध करू तेवढा आपण कमी आहे। आज आपल्या महिला बांधव बसलेल्या आहेत, महिला ट्रॅक वुमन ज्या परिस्थितीत काम करतात, रेल्वे प्रशासनाकडे त्यांच्याकडे बघण्याकडे वेळ नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करून आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। रेल्वे प्रशासनाने आजच्याच आम्हाला जर निर्णय दिला नाही तर पुढची रूपरेषा आमची अतिशय भयावह असेल। आणि उद्या जर या रेल्वे सेवेवरती काय विपरीत आत्ता तर आपण पाहिलं एक 200-400 लोक आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।